नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 मधील 8व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. यामधील आजचा जो पॉइंट आपण स्टडी करणार आहोत तो म्हणजे इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. आज आपण इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट याबद्दल माहिती घेणार आहोत. याचा अर्थ कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. आपण सध्या माहिती घेतोय की बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण करून घेत आहोत आणि प्रामुख्यानं आपल्याला जास्त जो फायदा होतो बायोटेक्नॉलॉजीचा तो म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये. तर नेमक्या कशा पद्धतीनं या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये होतोय याविषयी आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा विचारात घेऊयात ग्रीन रिव्होल्यूशन. ग्रीन रिव्होल्यूशन ज्याला मराठीमध्ये हरित क्रांती असं म्हणतात. आपण ज्या वेळेला जैव तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहोत त्यावेळेला कृषी क्षेत्रामध्ये जी प्रगती केली आणि त्याचा फायदा अन्नधान्य उत्पादनामध्ये झाल्यामुळं आपल्याला खूप समृद्धी मिळाली आणि म्हणून याला नाव दिलं गेलं ग्रीन रिव्होल्यूशन. खरं तर 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला किंवा लोकसंख्येचा विस्फोट झाला असं म्हणतात आणि या वाढत्या लोकसंख्येमुळं अन्नाची गरज भागत नव्हती. साहजिकच शेतीसाठी उपलब्ध असणारं जे क्षेत्र आहे तेही वाढवता येणं शक्य नव्हतं. तेव्हा असे प्रयत्न केले गेले की मर्यादित क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पादन आणि जास्त गुणवत्तेचं कसं मिळवता येईल आणि त्यातून जी क्रांती झाली त्यालाच आपण ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणतो. प्रॉब्लेम्स ऑफ द पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टार्टेड टू अपीअर ॲट द बिगिनिंग ऑफ 20th century. पहा, आता मी तुम्हाला सांगितलं की 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्येचा प्रस्फोट व्हायला लागला. प्रचंड मोठ्या संख्येनं लोकसंख्या वाढायला लागली आणि ही वाढती लोकसंख्या याचाच अर्थ अन्नधान्याची सुद्धा डिमांड ही वाढायला लागली. ऑलमोस्ट ऑल द कंट्रीज स्पेशली अंडर डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज हॅड बीन बॅडली अफेक्टेड बाय द इफेक्ट्स ऑफ पुअर क्वालिटी अँड क्वालिटी ऑफ फूड. या कालावधीमध्ये ज्या विकसित होणारे देश आहेत किंवा जे विकसनशील देश आहेत म्हणजे ज्यांचा विकास होणं बाकी आहे किंवा जे विकासाच्या मार्गावर आहेत या सर्वच देशांच्या बाबतीत अन्नधान्य हे कमी पडत होतं आणि जे काही उपलब्ध होती त्यामध्ये गुणवत्ता नव्हती. तर त्या दृष्टीनं अन्नधान्य उत्पादन वाढवणं आणि त्याची गुणवत्ता वाढवणं यावरती लक्ष देणं आवश्यक होतं. Various methods applied for harvesting maximum yield from the minimum land are collectively called as a green revolution. आता इथे आपल्याला जो पॉइंट महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे तो असा की ग्रीन रिव्होल्यूशन एक्झॅक्टली कशाला म्हणायचं. इथे या वाक्यामध्ये जी माहिती दिली आहे हे आपल्याला डेफिनेशन किंवा सारांशानं ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे काय सांगता येईल. पहा, व्हेरियस मेथड्स अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग मॅक्झिमम यील्ड. हार्वेस्टिंग म्हणजे मिळवणे, उत्पन्न घेणे. तर जास्तीत जास्त उत्पन्न आपण मिळवायचं पण कशा पद्धतीनं? फ्रॉम मिनिमम लँड म्हणजे मर्यादित शेतीमधून किंवा मर्यादित शेतीच्या क्षेत्रामधून जास्त उत्पन्न मिळवायचं. अँड कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ ग्रीन रिव्होल्यूशन आणि यालाच हरित क्रांती असं म्हटलं जातं. इम्प्रुव्हाइज्ड ड्वार्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, proper use of fertilizers and pesticides and water management had led to the increased production of food grains and thereby large population had been saved from the hunger. पहा, आता नेमकं या प्रयोगामध्ये किंवा या जे काही प्रयत्न केले गेले यामध्ये काय केलं? इम्प्रूव्ड ड्वार्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस. गव्हाच्या आणि तांदळाच्या अशा बुटक्या किंवा खुज्या जाती तयार केल्या गेल्या किंवा नवीन वाण निर्माण केलं गेलं. प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर, योग्य पद्धतीनं खतांचा वापर केला. अँड पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक, तणनाशक यांचा वापर केला गेला. अँड प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा खूप काळजीपूर्वक केलं गेलं. हॅज लेड टू द इन्क्रीज्ड प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स आणि साहजिकच अन्नधान्यामध्ये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. अँड देअर बाय लार्ज पॉप्युलेशन हॅड बीन सेव्ड फ्रॉम द हंगर. साहजिकच जी भूक होती किंवा जी गरज होती अन्नाची समाजाची ती भागवली गेली. डॉक्टर नॉर्मन बर्लॉग फ्रॉम USA अँड डॉक्टर MS स्वामीनाथन फ्रॉम इंडिया हॅव व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन द ग्रीन रिव्होल्यूशन. या हरित क्रांती घडण्यामध्ये मुख्य जो समावेश होता किंवा मुख्य रोल प्ले केला होता तो 2 सायंटिस्टनी. त्यामध्ये USA मधील सायंटिस्ट डॉक्टर नॉर्मन बर्लॉग आणि आपले भारतीय वंशज असणारे शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा खूप मोठा वाटा आहे.
Various research institutes and laboratories are engaged in the development of a new varieties of the various crops through research. खरं तर अन्नधान्य उत्पादन वाढवणं यासाठी काय करायला पाहिजे, तर यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी संस्थांची आणि प्रयोगशाळांची निर्मिती केली गेली आणि खास करून उत्पन्न कसं वाढवता येईल यावरती रिसर्च म्हणजे संशोधन केलं गेलं. एक्झाम्पल, इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, दॅट इज IARI, न्यू दिल्ली. ज्या संस्थांची स्थापना केली गेली त्यामधील भारतीय जी संस्था आहे ती म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, IARI. हे कोणत्या ठिकाणी आहे? न्यू दिल्ली. नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, सायट्रस म्हणजे लिंबू वर्गीय वनस्पती म्हणतो ना, तर राष्ट्रीय स्तरावरची लिंबू वर्गीय वनस्पतींचं संशोधन ही एक संस्था स्थापन केली. नागपूर अँड एलिड ब्रँचेस, म्हणजे नागपूर या ठिकाणी ही संस्था आहे आणि याच्याशिवाय आणखीन काही अलाइड ब्रांचेस सुरू झाल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नॅशनल पोमग्रॅनेट रिसर्च इन्स्टिट्यूट सोलापूर. आणि या संस्थांमध्ये आपल्या भारतातील विशेषतः सोलापूरमधील सुद्धा एक संस्था आहे, त्याचं नाव म्हणजे नॅशनल पोमग्रॅनेट रिसर्च इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, तो म्हणजे वेगळा पॉइंट जो आहे तो व्हाईट रिव्होल्यूशन. आपल्याला काही नेटवरून माहिती मिळवण्यासाठी सांगितलेली आहे. मी दरवेळेला बोलतो त्याप्रमाणे तुम्ही नक्की ती माहिती मिळवा आणि समजून घ्या. आता आपण पॉइंट जो बघणार आहोत तो म्हणजे व्हाईट रिव्होल्यूशन. व्हाईट रिव्होल्यूशन याचा अर्थ मराठीमध्ये धवल क्रांती असं होतो. धवल क्रांती म्हणजे दुग्धोत्पादनामध्ये केलेली वाढ. लोकसंख्येच्या वाढीबरोबर जशी अन्नाची गरज वाढत होती त्याचप्रमाणे दूध, दुग्ध किंवा दुधापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची सुद्धा डिमांड ही वाढत चालली होती. आणि त्या दृष्टीनं काही शास्त्रज्ञांनी संशोधनं केली, काही प्रयोग केले गेले आणि जी दुधाची कमतरता होती ती पूर्णपणे भागवली गेली. खूप मोठ्या प्रमाणावर दुधाची निर्मिती करणं, त्याचं वितरण करणं, त्याचं साठवणूक करणं याच्यावरती काम झालं की ज्याला व्हाईट रिव्होल्यूशन किंवा धवल क्रांती म्हणून ओळखलं जातं. व्हेरियस पार्ट्स ऑफ इंडिया वेअर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. भारतामधील काही भाग आहेत की जिथं दूध उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणजे दुधाच्या दृष्टीने ते समृद्ध आहेत. However, those products were not sufficient to meet the needs of a far-flung regions. म्हणजे ज्या भागामध्ये दूध तयार होत आहे किंवा निर्माण होत आहे तिथं त्याची समृद्धी आहे, पण काही असे दुर्गम भाग आहेत किंवा असे काही भाग आहेत की जे लांब अंतरावरती आहेत तिथं मात्र दुधाची कमतरता होती किंवा पुरेसा साठा उपलब्ध नव्हता. डॉक्टर वर्गीस कुरिन proved through the cooperative movement and use of the biotechnology that dairy cannot be allied but it will be a mainstream business. डॉक्टर आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर वर्गीस कुरेन यांनी असं दाखवून दिलं की जरी दुधाचं उत्पन्न एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण वाढवू शकत नसलो तरी बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं दुधाची साठवणूक करणं किंवा दुधापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती करणं आणि ज्या भागामध्ये हे दूध उत्पादन कमी आहे किंवा त्याचा तुटवडा आहे तिथं आपण हे प्रॉडक्ट जे आहे ते पोहोचवू शकतो. आणि जो मुख्य प्रवाह आहे म्हणजे काय की दूध उत्पादन करणं, दुधाची निर्मिती करणं किंवा तिथं पोहोचवणं हाच एक मुख्य बिझनेस किंवा उद्योग म्हणून मानला गेला. He put the cooperative dairy movement of Anand, Gujarat at all time high status. आपल्याला माहित आहे गुजरातमधील जो आनंद दूध उत्पादनाचा बिझनेस आहे तो खूप मोठ्या किंवा उच्च स्तरावरती पोहोचलेला आहे. While achieving the self-sufficiency in dairy business, various experiments were performed for the quality control, newer dairy products and their preservation. बघा, ज्या वेळेला आपण दुधाच्या उत्पादनामध्ये उत्क्रांती करतोय किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती अचिव्हमेंट करतोय त्यावेळेला नेमकं काय गेलं. अचिव्हिंग द सेल्फ सफिशियन्सी म्हणजे आपण पूर्णपणे समर्थ बनणं याच्यावरती भर दिला गेला. डेअरी बिझनेस, जो डेअरी उद्योग आहे त्याच्यामध्ये वाढ करणं. व्हेरियस एक्सपेरिमेंट्स वेअर परफॉर्म फॉर द क्वालिटी कंट्रोल. दुधाच्या उत्पादनाची जी गुणवत्ता आहे त्याच्या वाढीवरती भर दिला गेला. न्यूअर डेअरी प्रॉडक्ट्स, नवीन प्रकारचे डेअरी उत्पादनं जे असतील त्यांची निर्मिती करणं, उदाहरणार्थ चीज निर्मिती करणं, पनीर निर्मिती करणं, घी निर्मिती करणं किंवा क्रीम दुधापासून वेगळं करणं यासारखे. अँड देअर प्रिझर्वेशन. सगळ्यात महत्वाचा भाग एक आहे की निर्मिती करण्यापेक्षा तयार झालेले जे प्रॉडक्ट आहे ते व्यवस्थित प्रिझर्व करणं यावरती भर दिला गेला. वाय पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर अगेन प्रेफरिंग द लोकल वाईल्ड व्हरायटीज.
आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित होतो पहा, की जरी आपण नवीन व्हरायटी किंवा हायब्रिड व्हरायटी आणत असलो तरी लोकल व्हरायटीला जास्त महत्व दिलं जातं, असं का, याप्रमाणे विचारलंय. पहा, ज्या नवीन व्हरायटी किंवा हायब्रिड व्हरायटी आणतो त्यामध्ये काही जनुकीय बदल केले जातात, काही कॅरेक्टर वेगळे आणले जातात, परंतु अशा वेळेला जे मूलभूत गुणधर्म असणारे जे लोकल व्हरायटीज आहेत त्यांच्यापासून आपल्याला अपाय होत नाही किंवा पुरेसे न्यूट्रिएंट्स मिळतात, म्हणून साहजिकच याच्यावरती भर दिला जातो किंवा लोकांकडून हे प्रेफर केले जातात. त्यानंतर आजच्या तासाला आपण आणखीन पुढचा एक पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे ब्ल्यू रिव्होल्युशन. ब्ल्यू रिव्होल्युशन इथं नावं देतानाच पहा, ग्रीन, व्हाईट, ब्ल्यू असे शब्द वापरलेत. याचा अर्थ रंगावरून आपल्याला एक इंडिकेशन दिलं जातं की हे कशाची संदर्भात आहे. पहिल्यांदा आपण ग्रीन रिव्होल्युशन बघितलं. ग्रीन म्हणजे झाडांशी रिलेटेड, म्हणजेच कृषीशी निगडीत आपण म्हणालो. व्हाईट रिव्होल्युशन, व्हाईट म्हणजे पांढरा रंग, दुधाशी निगडीत आपण पाहिलं. आता ब्ल्यू रिव्होल्युशन पाहतोय. ब्ल्यू म्हणजे निळा रंग, अर्थात आकाश किंवा जे पाणी आहे त्या पाण्याला लांबून जर आपण पाहिलं, खूप मोठा साठा असेल तर तो ब्ल्यू कलरचा दिसतो. म्हणजे पाण्यापासून सुद्धा आपण उत्पादन मिळवू शकतो, उत्पन्न मिळवू शकतो. अर्थात पाण्यापासून उत्पन्न काय मिळवू शकतो, तर पाण्यामध्ये काही प्राण्यांची वाढ करणं, त्यांचं संगोपन करणं, जोपासना करणं, त्यातून उत्पन्न मिळवणं, किंवा वनस्पती पाण्यामध्ये विकसित करणं आणि त्यापासून उत्पन्न मिळवणं, हा एक भाग याच्यामध्ये आहे. बघूयात आपण एक्झॅक्टली ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणजे काय. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल aquatic organisms with the help of water is called as a ब्ल्यू रिव्होल्युशन. पहा, ब्ल्यू रिव्होल्युशन बद्दल अतिशय संक्षिप्त मध्ये आपल्याला इथं माहिती सांगितलेली आहे. नेमकी काय माहिती आहे? प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल aquatic organisms. ॲक्वॅटिक याचा अर्थ होतो जलचर किंवा पाण्यामध्ये आढळणारे. ऑर्गॅनिझम्स याचा अर्थ सजीव. विथ द हेल्प ऑफ वॉटर म्हणजे पाण्यामध्ये काही सजीव वाढवायचे आणि त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळवायचं. फार्म पॉन्ड्स अँड द फिशरीज आर व्हेरी कॉमन इन ईस्ट एशियन कंट्रीज. फार्म पॉन्ड्स अँड फिशरीज किंवा फार्म पॉन्ड्स अँड द फिशेस आर व्हेरी कॉमन इन ईस्ट एशियन कंट्रीज. सॉरी, इथं फिशरीज आणि फिश असा शब्द आहे. म्हणजे शेतामध्येच काही तळे निर्माण करायचं आणि या तळ्यामध्ये कृत्रिमरित्या काही माशांची पिल्लं सोडायची आणि त्यापासून हे मासे विकसित करायचे आणि ते विकून त्यांच्यापासून उत्पन्न मिळवणं. However, people are not only thinking of cultivating the fishes and shrimps, but other aquatic plants and animals too. म्हणजे या पाण्यामध्ये फक्त मासे किंवा त्यासारखेच प्राण्यांची वाढ करणं असं न करता आणखीन अनेक प्रकारचे ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स यांची सुद्धा वाढ या पाण्यामध्ये केली जाते, अर्थात उत्पादन वाढवण्यासाठी. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज ओव्ड टू इन्क्रीज द प्रोडक्शन बाय एन्करेजिंग द पीपल फॉर pisciculture by launching the program Neel Kranti Mission 2016 NKM16. 50% to 100% subsidies are offered in this case. But Government of India has vowed to increase the production by encouraging the people. म्हणजे भारत सरकारनं सुद्धा लोकांना जास्तीत जास्त प्रेरणा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना केली. कोणती? पीपल फॉर पायसिकल्चर. पायसिकल्चर म्हणजे ज्याला मत्स्य शेती असं आपण म्हणतो. हा प्रोग्राम लॉन्च केला, उभारणी केली गेली. त्याला नाव काय दिलं? नील क्रांती मिशन 2016. 2016ची नील क्रांती. ठीक आहे. आणि साधारणतः 50 ते 100% सबसिडी याच्यावरती शासनाकडून दिली गेली. मराईन अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. फिशरी याचा अर्थ मत्स्यपालन. फिशरी म्हणजे काय? मत्स्यपालन, मासे पाळणे. अर्थात हे दोन ठिकाणी आपण करू शकतो. एक तर मराईन वॉटर किंवा फ्रेश वॉटर. मराईन वॉटर म्हणजे सागरी पाणी, ज्याला आपण समुद्राचं पाणी म्हणतो. समुद्रामध्ये ठरवून काही भागामध्ये मासे पाळणे किंवा त्यातून मासे मिळवणं. किंवा फ्रेश वॉटर याचा अर्थ गोड पाणी, नदीमधील असेल किंवा काही तलाव तयार करून त्यामध्ये ते वाढवणं असेल. ऑन अ लार्ज स्केल. सगळ्यात महत्वाचं काय की मोठ्या प्रमाणावरती मासे मिळवणं, अन्नाचा सोर्स मिळवणं. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू, कॅटला अँड अदर फिशरी प्रॉडक्ट्स लाईक द श्रिम्प अँड लॉबस्टर्स आर बिंग कल्चर्ड ऑन अ लार्ज स्केल. पहा, आता ज्यावेळेला आपण मत्स्य शेती केली जात असं म्हणतो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या जातीची वाढ केली जाते किंवा संगोपन केलं जातं. हे नावं पक्की लक्षात ठेवा, आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
यामध्ये जे फिशेस आहेत त्यामध्ये रोहू, त्यानंतर कॅटला आणि आणखीन काही फिशेसच्या जाती आहेत किंवा प्रजाती आहेत, त्याशिवाय श्रिम्प आणि लॉबस्टर. आपल्या माहितीसाठी काही फोटोग्राफ्स बाजूला इथे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. पहा इथं प्रॉनचा फोटोग्राफ दिलाय, हा ॲनिमल आहे, हातावर घेऊन आपल्याला दाखवलेला आहे. आधी आपण जे धवल क्रांतीबद्दल पाहिलं, व्हाईट रिव्होल्युशन, दुधाचं जे प्रोसेसिंग केलं जातं त्याच्या मशिनरी किंवा पॅकिंग जे आहे, बॅगिंग केलं जातं त्याबद्दलचा हा फोटोग्राफ आहे. ठीक आहे. मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पॉईंट्स पाहिले ते तुम्हाला नक्की कळाले असतील. आज आपण जी चर्चा केली त्यामध्ये इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बद्दल बोललो. त्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशनचा कन्सेप्ट आपण पाहिला, त्यानंतर व्हाईट रिव्होल्युशन बद्दल आपण माहिती घेतली आणि शेवटी ब्ल्यू रिव्होल्युशन बद्दल चर्चा केली. यानंतर पुढच्या तासाला आपण फर्टिलायझर्स बद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.